कथेची सुरुवात एका कुटुंबाने एका दुर्गम गावातील जुन्या वाड्यात स्थलांतर करण्यापासून होते. नरेश, त्याची पत्नी मीनाक्षी आणि त्यांची लहान मुलगी पायल हे शहरातील गोंगाटापासून दूर शांत जीवनासाठी हे घर निवडतात. हे घर खूप मोठं आणि प्रशस्त असतं, पण ते थोडं जीर्ण आणि एकाकी वाटतं. घरात गेल्याबरोबरच मीनाक्षीला विचित्र गोष्टी जाणवू लागतात, जसे की वाऱ्याशिवाय झाडांची हालचाल, बंद खिडकीतून येणारा थंड वारा आणि रात्री येणारे पायऱ्यांवरचे आवाज. पायल सतत सांगते की तिला चांदणी नावाची बाई दिसते, जी तिच्याशी खेळते. सुरुवातीला नरेश आणि मीनाक्षी हे दुर्लक्ष करतात, पण पायलच्या वागण्यात बदल होतो. गावातील लोकांनी त्यांना त्या घराबद्दल आधीच सावध केले होते. त्यांनी सांगितले होते की हे घर पूर्वी एका श्रीमंत जमीनदाराचे होते, ज्याच्या कुटुंबावर मोठे संकट आले होते. घरातल्या एका खोलीत चांदणी नावाची एक तरुण स्त्री मारली गेल्याची कहाणी गावकरी सांगतात. ते सांगतात की तिचा आत्मा अजूनही त्या घरात फिरतो. मीनाक्षीला एके रात्री एका बंद खोलीतून एक स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. ती खोलीत जायचा प्रयत्न करते, पण नरेश तिला थांबवतो. एका रात्री पायल गायब होते आणि मीनाक्षीला वाटते की ती चांदणी सोबत आहे. ते तिला शोधत घरभर फिरतात आणि शेवटी तिला त्या बंद खोलीत सापडते. नरेश आणि मीनाक्षी गावातील एक ज्येष्ठ व्यक्तीला भेटतात, ज्यांच्याकडे त्या घराचा इतिहास आहे. त्यांना समजते की चांदणी ही जमीनदाराच्या कुटुंबातील सेविका होती, जिला जमीनदाराच्या मुलाने फसवले होते. तिने त्या वेदनांची आत्महत्या केली होती, पण तिच्या आत्म्याला शांतता लाभलेली नाही. नरेश आणि मीनाक्षी ठरवतात की त्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी एक विधी करतील. गावकऱ्यांच्या मदतीने विधी पार पडतो आणि शेवटी घरातल्या विचित्र घटना थांबतात. चांदणीचा आत्मा घर सोडून जातो. नरेश आणि मीनाक्षी शेवटी ठरवतात की हे घर सोडून पुन्हा शहरातच जावे. जुनं घर ही कथा फक्त भुताटकीची गोष्ट नसून ती मानवी भावनांचा, अपमानाचा आणि नात्यांतील फसवणुकीचा आढावा घेते. ती एका भूताच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देते की प्रत्येक आत्म्याला शांती मिळायला हवी.